आई साहेब, ओ आई साहेब, अधिपती. ए धनाजी, ए आई साहेब कुणीकडे गेले तुला माहिती आहे? शांतता माहिती आहे तुम्हाला? कुणीकडे लक्ष असतं यांचं कायम आहे. ए आजे, ऐका ना, मी काय म्हणते, तुम्ही आधी फ्रेश व्हा. आपण खूप प्रवास पण करून आलोय. आई साहेबांनी बघितलं की मी आपोआप फ्रेश होते. त्यासनी बघितल्याशिवाय काय चैन पा ए कारखान्यात गेले असतील का त्या? नाही, कारखान्यात आता कशाला जातील? मंदिरात बी नाही जाणार आता. शेतावर गेले असतील काय? कुणीतरी सांगा मला, कळणार कसं? मी काय म्हणते, तुम्ही आधी फ्रेश व्हा. आपला खूप प्रवास झालाय आणि मग नंतर बघू ना आपण शांतपणे. जोर त्यासनी डोळ्यानं बघत नाही, जोर त्यांच्या पायावर डोसकं ठेवत नाही, तोवर मला काय बरं. ए सांग की का आजे, तर भुलकी काय तरी तू का अशी मुग गिळून बसलाय? कुणीकडे गेल्यात आई? अरे येईल किती, सुनबाईंना आवरून घ्यायला सांगितलं ना, मग आवरून घे की. तुझ्या नादाला लागण्यात बी काय अर्थ नाही. ओ मी जाऊन माझून बघून येतो. ऐका नाही नाही नाही, तुम्हीच ऐका, मी बघून येतो. अधिपती, त्याच्या ऐका, मला चैन please. पडणार नाही. नाही नाही नाही, काय चाललंय बाबा? काहीतरी बोला ना. अधिपती म्हणतायत ते बरोबर आहे. मॅडमचा काही फोनच नाहीये, काही मेसेजही नाहीये, कॉन्टॅक्टच नाहीये त्यांचा. तुम्हालाही माहित नाहीये त्या कुठे गेल्यात. तुम्ही काही सांगतही नाही आहात. मी आल्यापासून बघते तुम्ही अस्वस्थ दिसता. काही झालंय का? तुमचं भांडण झालंय का मॅडमशी? सांगा ना बाबा, कोणीतरी सांगा. आजी कुठे आहेत मॅडम? मला काही विचारू नकस बाई. अहो मग मी कुणाला विचारू? बाबा मला सांगा, असं कधीतरी झालंय की अधिपती कुठून तरी बाहेरून आलेत आणि मॅडम नाही येत त्यांना रिसीव्ह करायला? असं झालंय कधी? मला ना आता टेन्शन येतंय बाबा. प्लीज सांगा कुठे आहेत मॅडम, काहीतरी सांगा. सांगतो, सांगावं लागणारच आहे. तू आला कसा नाही? येवाना यायला पाहिजे होता. वेलकम टू कोल्हापूर भावा. कोल्हापुरात तुमचं जोरदार स्वागत आहे दाखले सरकार. गोड ऐक, मला सांग, आई साहेब आलत्या का इथं? नव्हत्या आल्या. इथं बी नव्हत्या आल्या? अरे नव्हत्या. आई शपथ. अरे मला काहीच कळलं ना ओंक्या. घरात बी सगळीकडे शोधलं, घरात बी कुठं नाही. डेअरीत शोधलं, डेअरीत बी नाहीत, कुठंच नाहीत. आमच्या स्वागताला बी आल्या नाहीत त्या. असं केव्हा झालं नाही आयुष्यात. काय मला कळणार आहे? डोसकं फिरायची वेळ आल्या मरदा. काय झालं काय कळणार, कोणीकडे गेले असतील आई साहेब, काहीच कळणार आहे ओंक्या. अरे भावा पण तेवढी चिडचिड काय करतोयस? काय झालं? काय झालं म्हणजे? आणि ओंक्या मी तुला सांगून गेलतो, मी इथं नसताना सगळी जबाबदारी तुझ्या जीवावर टाकून गेलो होतो. घराकडे फॅक्टरीकडे लक्ष ठेव, रोज फोन करून मला अपडेट काय ते कळवत राहा. कळवलंस? एकतरी फोन केलास तुम्हाला? काय उपयोग आहे तुमचा? अरे भावा पण तशी काही अडचणच आली नाही फॅक्टरीमध्ये. अरे फॅक्टरीत आली नाही पण घरात आली ना अडचण. आई साहेब आता घरात नाही, काय करायचं सांग बरं? अरे भावा मला खरंच माहित नाही घरी काय घडलंय ते. बस गाडीत बस, गाडीत बस. बाबा काय झालंय? सांगा ना काहीतरी. तुमच्यात काही झालंय का? भांडण झालेत का तुमची? काहीतरी सांगा ना बाबा. मॅडम बाहेर गेल्यात का? अक्षरा ती बाहेर गेलेली नाही, मी तिला घराच्या बाहेर काढलं. हो बाबा, तुम्ही काय बोलताय तुम्ही बाबा? हे खोटं आहे. सांगा, खोटं आहे सांगा मला हे प्लीज. अक्षरा हे खरं आहे, हे खरं आहे बाळा. अक्षरा तुला माहिती आहे मी आजपर्यंत या घरात काय सहन केलं आणि रोज काय सहन करत होतो. माझ्याच घरात मी कुठवर सहन करणार? हे कधीतरी थांबायला हवं होतं ना. रोजच्या भांडणापेक्षा एकदाच काय तो तुकडा पाडलेला बरा, असा विचार केला आणि मी घराच्या बाहेर काढलं तिला. आणि असंही या घरात तिचं काही स्थान नव्हतं. पण बाबा हे असं अचानक काय झालं? काय घडलं काय नेमकं? त्या दिवशी तुम्ही घरातून बाहेर पडलात. आणि मी तिला घराच्या बाहेर काढलं.
एवढं सगळं झालं. हो, हे काय केलं तुम्ही बाबा? मला कळतच नाहीये. ही काही तुमची भांडण्याची पहिली वेळ नाही. या आधी सुद्धा अनेक वेळा तुमची भांडणं झालीत. असं अचानक काय झालं? तुम्ही त्यांना डायरेक्ट घराबाहेर हाकलून दिलं बाबा. अहो बाबा, तुम्हाला कळतंय का? हे जेव्हा अधिपतींना कळेल तेव्हा घरात काय वादळ येणार आहे? तुम्हाला कल्पना आहे का? मला कल्पना आहे अक्षरा, म्हणूनच म्हणालो अक्षरा, त्याला आत्ता नको, नंतर सांगूया. अक्षरा, तुम्ही आत्ताच आलाय, अजून फ्रेश सुद्धा झाला नाही. त्याला शांत होऊ दे, सेटल होऊ दे, मग आपण बोलूया ना. हो बाबा, शांत होते, सेटल होते म्हणजे? अहो तुम्हाला कळतंय का? मॅडम आता घरात दिसत नाहीयेत म्हणून ते बाहेर गेलेत शोधायला. किती पॅनिक झालेत ते बघताय ना तुम्ही. जोपर्यंत त्यांना मॅडम भेटत नाही, दिसत नाही, तोपर्यंत ते शांत होणार नाहीयेत बाबा. हे काय केलंय बाबा तुम्ही? असं नको होतं करायला. तुम्ही खूप मोठी चूक केली आहे. आता अधिपतींना सामोरं जाणं, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देणं किती अवघड जाणार आहे आपल्याला. तुम्हाला कल्पना आहे? हेच सांगत होती मी असली, पण त्यांनी ऐकलं नाही. माझी भूमी पावसा पाण्याची कुठं फिरत असेल, कशी असेल, मला काय बी ठाव नाही. आजी, आजी तुम्ही शांत व्हा. कशी शांत हो, कशी शांत हो. आजवर सासून ठेवलं होतं, पण आज माझा बांध फुटला. एक फोन केला नाही भुईनं गेल्यापासून. कशी खुशाली कळणार मला तिची. एकटीच टिप घाळत बसायची. रात रात झोप नाही ग मला. फोन उश्याशी ठेवून झोपायची. असं वाटायचं आता फोन येईल, मग फोन येईल. पण तिचा फोन बी आला नाही आणि मेसेज पण आला नाही. लय काळजी वाटते ग तिची. कशी असेल ग माझी भूमी. आजी, त्या बऱ्या असतील. बऱ्या असतील त्या, तुम्ही नका काळजी करू. शांत व्हा. चला खोलीत चला, आराम करा. हा, शांत व्हा, रडू नका. या या या, शांत व्हा. ज्या प्रश्नाला सामोरं जायचं टाळत होतो, तो आता समोर उभा टाकलाय. अधिपतीला कसं सांगायचं? दादा, यासनी कुठे बघितलंय का हो तुम्ही? आमच्या आई साहेब आहे, त्यांचा फोन नाही. बिकायला लागन जरा. नाही बघितलं. नीट तर बघा तर. नाही नाही बघितलं. काकू, तुम्ही यासनी कुठे बघितलंय का? नाही आई साहेब आहेत आमच्या, जरा नीट बघा की. नीट बघा. दादा दादा, ओ दादा, एक मिनिट थांबा. यासनी कुठे बघितलंय का तुम्ही? नाही भुवनेश्वरी सूर्यवंशी हो, थोरले सरकार, तुम्हाला माहित मध्ये येऊ नको रे ओंक्या. मध्ये मध्ये कशाला येतोस तू? तू बी लोकांनी विचार की काम होईल आपलं, आहे का नाही? सॉरी, आपली सगळी ठिकाणं आहेत तिथं, सगळीकडे बघ, आपली सगळी गोडाऊन बघ, आपल्या सगळ्या लोकांना कॉल कर, आपला तो वकील डॉक्टर बिक्टर त्या सगळ्या लोकांना कॉल कर. गोसावीला मी कॉल केला, त्याला काय माहिती. तू 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 पण शोधायला लाग. तू माझ्या मागं मागं फिरून नको, सगळीकडे नीट चेक कर. कोणीकडे गेलायस तुम्ही? जिथं असाल तिथून परत या. तुमच्याशिवाय काय जगू शकणार नाही. हे घ्या, शांत. पाणी प्या बरं. हे घ्या, हे घ्या, शांत व्हा. भुवी घरात यायला पाहिजे ग. घर कसं ओक बोक वाटतं या तिच्याशिवाय.
समधी राया गेल्यासारखीच वाटते. आजी मला सांगा, हे मॅडमचंच घर आहे की नाही? ही सगळी त्यांचीच माणसं आहेत. सगळ्यांना सोडून त्या अशा किती दिवस राहतील सांगा बरं. तुम्ही नका ना असा स्वतःला त्रास करून घेऊ. कसा त्रास करून नग घेऊ. अगं पोटचा गोळा आहे तो माझा. तिच्यामुळं मी या घरात आले. आज मी या घरात आहे, पण तीच या घरात नाही आहे. कसं वाटत असेल मला सांग बघू. मी अगदीच कल्पना करू शकते. खरं तर मलाही आश्चर्यच वाटलं. हे अचानक एवढं कसं काय झालं? मला पण काय बी कल्पना नाही ग. नेहमी सारखीच भांडणं चालली होती त्यांची. शब्दाला शब्द वाढत गेला आणि टोकालाच गेलं बघ समजा त्या दिवशी. माझ्या म्हातारीला जितका प्रयत्न करता येईल तेवढा मी प्रयत्न केला. मी तिला अडवू शकले नाही, अडवण्याचा प्रयत्न केला. जावी बापूसनी पण आणि तिला बी. दोघं बी हट्टाला पेटली होती. तुम्ही मला सोडून गेली ग. तिला मी नाही थांबवू शकले, नाही थांबवू शकले. तुम्ही असं असं धीर नका सोडू. मी आहे ना. मी तुम्हाला शब्द देते, आपण मॅडमना शोधून काढू. मॅडम कुठेही असतील ना तरी आपण त्यांना शोधून काढू. मला सांगा, तुम्हाला काही आयडिया आहे का? आपण कोणाकडे चौकशी करू शकतो? मला काय बी माहित नाही. अगं तिचा एखादा फोन आला असता तर तिच्याशी बोलता तरी आलं असतं. हे पहिल्यांदा घडतंय. ती एवढी घराबाहेर आहे आणि मला तिचा एक बी फोन आला नाही. असं वाटतंय, असं वाटतंय उठावं आणि वाट फुटल तिथं तिला शोधत फिरावं. म्हातार पण आड येत या. माझं हे वय आड येते. मी नाही ग जाऊ शकत, नाही जाऊ शकत. पण तू तू ओळखून आणशील ना ग तिला? हा, आणशील ना माझ्या लेकीला परत घरात? हो आजी, मी शब्द देते तुम्हाला. मी शोधेन मॅडमना. तुम्ही काळजी नका करू. आता आराम करा आणि स्वतःला त्रास नका करू. साहेब नमस्कार. अरे अधिपती सरकार, आज इकडे कशी काय वाट चुकलात? काय झालंय? या बसा. ए रम्या, तोंड छान रे. नाही नाही, खरं चहा नको आता. काय झालंय? टेन्शन मध्ये दिसताय. तोच मॅटर आहे का? नाही नाही तो नाही. जरा वेगळा आहे. जरा मिसिंगची कंप्लेंट द्यायची. मिसिंगची? हा. कोण हरवलंय? अहो आमच्या आईसाहेब घरात दिसतच नाही. भुवनेश्वरी मॅडम हा. कधीपासून मिसिंग आहेत? अहो काय झालं, मी आता 4-5 दिवस जरा मी आणि आमच्या मंडळी गेलतो फिरायला. बाहेर परदेशी गेलतो. आम्ही आलो, आजच आलो बघतो तर घरात आईसाहेब नाहीत. मी सगळीकडे शोधाशोध केली, आईसाहेब गावातच नाही. त्याचा मेन म्हणजे फोन लागत नाही हो. म्हणताना मला जरा टेन्शन. हो, पण तुम्हाला घरात काहीतरी सांगितलं असेल ना केव्हापासून गायब आहेत ते? नाही नाही नाही, त्यासनी बी काही माहित नाही. काहीच तेच तर झालंय. मग मी माझ्यापर्यंत हुडकायच लागलोय सकाळ धरणं. पण म्हणलं जरा तुमची मदत घेतली तर काम लवकर होईल. म्हणताना म्हणलं ते आपण नाही का तुम्ही फोनवर हे लोकेशन वगैरे ट्रेस करता येते, त्या पद्धतीनं जरा थोडंसं केलं तर जरा काही धागेदोरे मिळाले तर. कारण काय बघा, मी करतोच आहे. पण तुम्ही पैशाचा वगैरे काही विचार करू नका. पैसे लागायचे तेवढे लागू दे. आईसाहेब लवकरात लवकर फक्त आपल्याला जरा सापडले तर बरोबर. अहो मी फॉर्मॅलिटी म्हणून विचारतोय. पण तुम्हाला कोणावर संशय आहे का? हां नाही, संशय तर नाही संशय नाही. आता काय कसं आहे, ते का गेलेत नेमकं काय झालं काय मला पण तसं काही कुणालाच घरच्या माणसाला काहीच माहीत नाही. म्हणताना म्हणजे फक्त लवकरात लवकर हुडकायला मदत झाली तुमची तर बरं. डोंट वरी, मी करतो माझ्याकडून काय होईल ते. डोंट वरी. अक्षरा, आई कशात? ठीक आहे. डॉक्टरना बोलवायचं आहे का? आपण बोलवूया लगेच. बाबा आजारी नाही आहेत त्या. त्यांना त्रास झाला या सगळ्याचा. मला बघून बांध फुटला त्यांचा. आता हे सगळं अधिपतींना कळल्यावर ते कसे रिॲक्ट होणार आहेत मला कळत नाहीये. तुम्हाला माहिती आहे ना त्यांचं किती प्रेम आहे मॅडमवर.
बाबा तुम्हाला काहीतरी माहिती असेल ना मॅडम कुठे गेल्या, थोडी तरी आयडिया असेल. नाही. मग आपल्याला काही करून शोधावं लागणार आहे त्यांना. आपल्याला त्यांना शोधावंच लागणार आहे बाबा. जर मॅडम लवकरात लवकर घरी आल्या नाहीत ना तर अधिपती घर डोक्यावर घेणार आहेत. मी फोन करू का त्यांना? हवं तर मी फोन करून मॅडमची माफी मागते, त्यांना सांगते. तिचा फोन बंद आहे ना, कसा फोन करणार? अरे हो, फोन बंद नाही का त्यांचा? तुम्हाला काहीतरी आयडिया असेल ना बाबा, त्यांचे कोणी नातेवाईक वगैरे ज्यांच्याकडे त्या जाऊ शकतात, काहीतरी माहित असेल ना नाही तुम्हाला? अक्षरा, आई दुर्गेश्वरी आणि चंचला यांच्याशिवाय तिचे कुणीही नातेवाईक मला माहिती नाहीये. मला ती भेटली तीच रस्त्यावर भेटली होती. तिचं साधं घर कुठे आहे मला ते माहिती नाहीये. तिचे आणखी नातेवाईक कुठले माहिती असायला मला. बाबा इतक्या वर्षात तुम्ही चौकशी पण केली नाही? नाही केली चौकशी. आणि कशाची ही चौकशी करण्याच्या अवस्थेत तिनं मला ठेवलं होतं का इथं? कधीतरी एकदा आई आल्या, दुर्गेश्वरी आणि ती चंचला आली, ती म्हणाली हे माझे नातेवाईक, बस मला एवढंच माहिती. मग आता आपल्याला कसं कळणार मॅडम कुठे आहेत? मला माहिती नाही अक्षरा, आणि मला माहितीही करून घ्यायचं नाहीये. हे चूक आहे बाबा, खूप मोठी चूक केली आहे तुम्ही. आणि माझ्याशी खोटं का बोललात? अक्षरा, मी खोटं नाही बोललो. मी तुम्ही काय म्हणालात मला बाबा? काय म्हणालात तुम्ही? अधिपतींचं आणि मॅडमचं बोलणं होऊ देऊ नकोस, नाहीतर मॅडम अधिपतींना इकडे बोलावून घेतील, तुमची ट्रिप कॅन्सल होईल. म्हणून मी तुमचं ऐकलं. तसं करण्याचा मी प्रयत्नही केला. तुम्हाला माहितीये बाबा अधिपती किती टेन्शन मध्ये होते तिथे. त्यांचं मॅडमशी बोलणं होत नव्हतं म्हणून त्यांचं कशातही लक्ष लागत नव्हतं. तरी तुम्ही सांगितलं तसंच केलं मी. मग नंतर आजींनी त्यांना सांगितलं की मॅडमनी काहीतरी मौन व्रत वगैरे पाळलंय म्हणून, तेव्हा ते थोडेसे रिलॅक्स झाले. पण इथे आल्यावर मला कळते तेही खोटं होतं. बाबा कोल्हापुरात आल्यापासून कधी एकदा मॅडमना भेटतात असं झालंय अधिपती. मला माहितीये ना त्यांचं किती प्रेम आहे मॅडमवर. तर जेव्हा त्यांना कळेल की तुम्ही स्वतः त्यांना हाताला धरून घराबाहेर काढलंय, तेव्हा त्यांचं काय होईल, काय करतील ते? मला विचार करून पण अंगावर काटा येतोय बाबा. खूप मोठी चूक केली आहे तुम्ही. मॅडम अधिपतींसाठी काय आहे ते तुम्हाला वेगळं सांगायची गरज आहे का? तुम्हाला सगळं माहित असून सुद्धा असं का केलं तुम्ही? अक्षरा, मी जे केलं ते माझ्या दृष्टीने योग्य होतं. आणि अधिपतींचं काय? त्यांचा विचार केलात तुम्ही बाबा? भुवनेश्वरी मॅडम त्यांच्यासाठी फक्त आईच्या जागी नाहीये, देवीच्या जागी आहे. माहितीये ना तुम्हाला? हो, वेळ लागेल त्यांना जर मॅडम लवकर आला नाही तर. घरातला एक माणूस नाही हो, त्यांच्या शरीराचा, त्यांच्या मनाचा एक भाग तुम्ही काढून टाकल्यासारखं होणार आहे आता त्यांना. काय करून बसलाय बाबा तुम्ही हे? आमच्याकडनं काय चूक झाली असेल तर माफ कर की, पण ही शिक्षा देऊ नको आम्हाला. आमच्या आईसाहेबांनी घराला पाठव रे. आज इथं आल्यापासून हुडकालोय, त्यांचं काय सुगावं लागाना. नको नको ते शंका यायलात मनात. त्यासनी काय होऊ देऊ नको बघ, नाहीतर मी संपून जाईन. पाठव रे, लवकर पाठव आमच्या आईसाहेबांनी. बास. काय झालं? मम्मी फोन बी उचलना झालेत. कुठे गायब झाले ग? आता काय पायाला भिंगरी लावल्यावर ताईला शोधत असेल ती. अगं व्हाय, पण आता तर इथे होते ना. फोन उचलना. काय गायब झाले? ए छंचे, हे बघ. याची आई साहेब गेले ना व. आता बघ पाया पडायला आले. ओंक्या बोल, कुठे कुठे बघितलंस? ओंक्या तुला काय करायचं ते कर. अख्खं कोल्हापूर पालटं मला काय माहित नाही काय. प्रत्येकाचा दरवाजा वाजवून विचार. मला आजच्या आईसाहेब पाहिजे, मला बाकी काय माहित नाही बघ ओंक्या. जोर आईसाहेब गावात नाहीत ना, मला फोन करू. चल ठेव फोन. हा हा, मी इथं काय करायलाय? अहो अधिपती, जे तुम्ही करा आलाय तेच.
पत्त्या लागला काय? ताईचा पत्त्या लागला? पत्त्या लागला असता तर इथं असतो काय मी? आईसाहेब नसत्या का माझ्या संग? कुठंच गावानं झाल्यात त्या. शेतावर बघितलं, फॅक्टरीत बघितलं, त्या मंदिरात बी बघितलं, कुठे बी. आपल्या कुलदेवतेच्या मंदिरात असतील काय ग? तिकडे बघितलं नाही. तिथं असतं, मी तिथं बघतो, तिकडे तुमची बघितलं. खोटी आशा कळते मला. म्हणजे म्हणजे एक वेळ मावशी स्वतःहून गेली असती ना तर घावली बी असती, असं म्हणायचंय मम्मीला. स्वतःहून गेली असती तर गावली असती म्हणजे काय? तुला माहित आहे काय कुणीकडे गेलं? तुला काय माहित आहे का? त्यांचे बोल गडागडा बोला. अधिपती आता तुम्हाला कसं सांगून कोणत्या शब्दात सांगू तेच कळना झालंय बघा मला. म्हणजे गोल गोल फिरू नका. काय माहित असेल तर थेट सांगा. माहिती मला फक्त पत्ता द्या, मी जाऊन घेऊन येतो लगेच. अहो अधिपती, तुम्हासनीच नाही आमासनी बी काय बी माहिती नाही तिचा पत्त्या. अगं माहित नाही तर मग का बडबडायला खोळ्यावानी तुम्ही? कारण अधिपती जी गोष्ट तुम्हासनी माहित नाही ती गोष्ट आमासनी माहित आहे. कोणती गोष्ट? ताई स्वतःहून घराबाहेर नाही पडली, तिच्या हाताला धरून हाकललंय तिला घराबाहेर. बाहेर हाकले म्हणजे? काय तर बोलू नको. हे बाहेर हाकले म्हणजे कुणाची एवढी हिंमत आहे आईसाहेबांनी बाहेर हाकलाय? कुणी डेअरिंग केली? सांगा पडतीशी कुणी हाकललंय? तुमचे वडील मोठे मालक.